डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल IVF सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215 आणि 9699 327 301. शब्दगंध साहित्य परिषदेच्या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचं रविवारी सकाळी संमेलनाध्यक्ष डॉक्टर तडेगावकर, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झालं. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तर मंचावरील मान्यवरांचा सत्कारही केला गेला. यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर यांना शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. डॉक्टर सुनील कुमार सरनाईक यांना कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्तानं गुलमोहर रोड आणि सावेडी परिसरातून भव्य अशी साहित्य दिंडी काढली गेली. विद्यार्थी मोठ्या संख्येनं या दिंडीत सहभागी झाले. या साहित्याचे अनेक नवनवे प्रवाह आहेत, मात्र वृत्तस्थ पद्धतीनं लिहिलं जाणारं साहित्य चिरकाल टिकतं आणि आनंद देतं. तर केवळ पुरस्कारासाठी लिहिलं जाणारं साहित्य आजच्या समाज जीवनासाठी घातक आहे, अशी खंत व्यक्त करत साहित्याच्या प्रयोजनामध्ये आणि जगण्याच्या प्रयोजनामध्ये आपण वेगळा विचार केला पाहिजे, असं मत 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर संजीवनी तडेगावकर यांनी व्यक्त केलं. 16 वर्ष म्हणजे 16 साहित्य संमेलन त्यांनी आज घेतलेलं आहे. वर्ष त्यांना भरपूर झाले, कारण कोविडची 2 वर्ष त्यांना संमेलन घेता आलं नाही. पण बऱ्याच वर्षापासून सगळे प्रयत्नशील आहेत आणि पुढची पिढी घडवण्याचं देखील काम ही सगळी मंडळी या शब्दगंधेच्या माध्यमातून करतायत. अनेक छोटे मोठे कार्यक्रम छोटे खाली या ठिकाणी पार पडत असतात. वेगवेगळी पुस्तकं ते प्रकाशन करत असतात. अनेक वेळेला पांडुळे साहेबांची देखील वेगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेलं साहित्य हे देखील आम्ही या ठिकाणी वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि त्याचं प्रकाशनाच्या निमित्तानं देखील आम्ही सगळेजण मंडळी एकत्र येत असतो. म्हणून आजचा हा कार्यक्रम हा राज्यस्तरीय असता. राज्यातून वेगवेगळे लोक प्रतिक्रिया देतात, त्याच्यामध्ये सगळा एक वेगळा ठेवा असतो. पण पुढच्या काळामध्ये याला जसं आज मी असेल, संपतदादा असतील, आमच्यानंतर देखील एक कुठतरी युवकांनाच या ठिकाणी आपण स्वागताध्यक्ष म्हणून संधी द्यावी, जबाबदारी द्यावी की ज्याच्या माध्यमातून हे सगळं कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचल आणि नवीन पिढीच्या माध्यमातून हा एक ठेवा आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जाता येईल. आज साहित्य जर ज्यांनी वाचलं, चांगल्या प्रकारे ते साहित्याशी जर लोक जोडले गेले तर मला खात्री आहे की संपतदादांची भूताची कविता सांगितली तर त्याचं निश्चित रूपांतर या माणुसकीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि संपतदादा त्याच्यावरती माणुसकीवरती भविष्यामध्ये एका तुमच्या पुस्तकामध्ये त्याच्यावरती आर्टिकल लिहितील की मला माणसातला माणूस दिसला आणि माणसातला देव दिसला. अशा प्रकारे देखील पुढं उद्या आपल्याला वाचायला भेटेल. पण त्याच्यामध्ये आपल्याला चांगले विचारवंत या संमेलनाच्या माध्यमातून घडवण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली. त्याच्याकरता आपण सगळे मिळून, आम्ही एकटे नाही किंवा तुम्ही एकटे नाही, आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन संघटित राहून हे विचार आपल्या पुढे करावं लागणार आहे. एक चळवळ उभी होताना पाहिली आणि ती 16व्या साहित्य संमेलनापर्यंत एवढ्या उंचीवर जाते, याच्या पाठीशी राजकीय पाठबळ असावं लागतं. म्हणून संग्राम भाईंनी सांगितलं की आम्ही पाठबळ दिला, कारण महाराष्ट्राच्या साहित्याची दार ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंत जाते. आणि या राज्याचे पहिले मुख्यमंत्री का ज्यांनी स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रतापगडावर आणलं आणि छत्रपती शिवरायांचं साहित्य समजून सांगितलं. कारण छत्रपती शिवरायांचं साहित्य हे हिंदवी साहित्य होतं, पण ते 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या उत्थानासाठी होते. पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्या प्रेरणा त्या कालखंडात जे घडतं, मग ज्ञानदेवांचं साहित्य असेल, तुकोबांचं साहित्य असेल, संत नामदेवांचं साहित्य असेल, संत सावत महाराजांचं साहित्य असेल, त्या कालखंडातील परिस्थितीनुसार जे त्यांना स्फुरलं, जे चिंतन केलं, ते त्यांचं साहित्य झालं. संमेलनाचे प्रमुख आहेत त्यांना मी सांगितलं की मी कशा प्रकारे इथं काय बोललं पाहिजे किंवा कशा प्रकारे माझी भूमिका मांडली पाहिजे. ते त्यांनी सांगितलं की आम्ही सांगतो तुम्हाला, पण हे साहित्यिक लोक मला असं वाटतं 100% राजकारणी लोक आहेत. त्यांनी अजून पण मला काहीच सांगितलं नाही.
सांगणार कधी हा प्रश्न आहे. पण त्याच्याच नंतर मांडवळ मामा कानात येऊन मला म्हणले की आज तुम्ही साहित्य विषयच बोला. म्हणलं सांगितलं तर काहीच नाही, बोलायचं भरपूर काही. म्हणजे अशी अपेक्षा आहे त्यांची, पण चला हरकत नाही. हे सगळं करत असताना मी साहित्य संमेलनाशी त्यांना मी काल ओळख दिली की मी जवळ कसा आहे याच्यावर मी तुम्हाला उद्या सांगू. तर ती आज वेळ आलेली आहे. ज्यावेळेस सोलापूरला मला वाटतं 13वे साहित्य संमेलन होते. महाराष्ट्रात 2 साहित्य संमेलन असतात, एक महाराष्ट्राचं साहित्य संमेलन आणि त्याच्यासमोर एक विद्रोही साहित्य संमेलन असतं. आता आम्ही दोन्ही साहित्य संमेलनाला माझा काय जायचा संबंध नाही. कदाचित सीताराम काकडे त्या प्रक्रियेत असतील, मला असं वाटतंय. माझा काही संबंध नाही. पण एक गाडीतला प्रवासी म्हणून मी ते साहित्य संमेलन बघायला. लेखक 2 प्रकारचे असतात. काही लेखकांना आपलं साहित्य लिहून त्याला पुरस्कार भेटले पाहिजे, त्याला मानसन्मान भेटला पाहिजे, ते टिकलं पाहिजे याचं एक दडपण असतं किंवा ते हेतू समोर ठेवून ते त्या दृष्टीनं लिहित असतात. तर त्या गोष्टींमध्ये कुठंतरी एक त्या दस्तऐवजामध्ये एक बाधा येते. कारण त्याच्यात तुम्ही एक काहीतरी डोक्यातलं राजकारण घुसवत असता. ती डोक्यात गोष्ट ठेवून तुम्ही ते लिहित असता, हेतू ठेवून लिहित असता. आणि माझं रामायण हे माझ्या आनंदासाठी होतं. मी रामावर प्रेम केलं, राम मला कसा वाटला हा माझा आत्मीय गोष्ट होती, आत्मीय भाग होता. त्याच्यामुळे मला काही फरक पडत नव्हता की मी रामायण लिहिलं काय, माझं कुणी वाचलं काय. मी वाचलं, मला माहीत झालं, मी आनंद घेतला, संपला विषय. साहित्यामधले जे प्रवाह आहेत किंवा साहित्यामधली जी अलीकडे झालेली भेसळ आहे किंवा ज्या पद्धतीनं जे काही चालू आहे, फक्त पुरस्कार डोळ्यापुढे ठेवून काही लोक लिहितात आणि मग त्या साहित्याला ज्या काही पॅरामीटरमध्ये समीक्षक लोक पाहतात आणि काही लोक लेखक लोक असे आहेत की वृत्तस्थ पद्धतीनं लिहित राहतात. कुणी वाचो नाही वाचो ते लिहितात. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं, कुणी वाचेल का नाही वाचेल काय माहित होतं. तुकाराम महाराजांनी लिहिलं, काय होईल माहित होतं का त्यांना. लिहिलं आणि सोडून दिलं. लोक पाठ करत राहिले. लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या मुखामध्ये ते लोकांपर्यंत पोहोचत गेलं आणि ते साहित्य कालातीत ठरलं. आणि म्हणून साहित्याच्या प्रयोजनामध्ये असो की जगण्याच्या प्रयोजनामध्ये असो, आपण जरा वेगळ्या पद्धतीनं विचार केला पाहिजे. याप्रसंगी स्वागताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, मावळते संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम भापकर, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉक्टर राजेश गायकवाड, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार लहू कानडे, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास धस, जयंत एलुलकर, ज्ञानदेव पांडुळे, सुनील गोसावी यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.